येणाऱ्या 9 तारखेला आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं रोड शो होणार आहे आणि जाहीर सभा देखील आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. आमचे उमेदवार शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि अतिशय उच्च शिक्षित आहेत. IT पार्कच्या माध्यमातून रोजगार निर्मिती. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आत्ता आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्याच्याशी बोलणार आहोत. पाटील साहेब, काय नेमकं वातावरण आहे पक्षाचं सोलापूर शहरामध्ये? आज प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 21 आणि या प्रभाग क्रमांक 23 आणि 24 आज आम्ही प्रचार रॅली काढलं आणि पदयात्रा काढलं. प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. कारण आदरणीय आमचे मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते, संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आणि जे नगरविकास खाता त्याच्या माध्यमातून भरमसाठ निधी संपूर्ण या सोलापूर शहरात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत आणि विकास कामं झालेत आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं. म्हणून नागरिकांनी आम्हाला पसंती दिलेली आहे आणि आमचे उमेदवार शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि अतिशय उच्च शिक्षित आहेत. चांगले उमेदवार आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद आम्ही दिलेले आहे आणि नक्कीच लाडकी बहीण आमच्या लाडक्या भाऊंना आशीर्वाद करतील आणि आमचं शिवसेनाचं सत्ता, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून आम्ही हे युती केलेले लढत आहे. आम्ही युती केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार आणि किती शिवसेना. सीट आपण सोलापुरात लढतोय सध्या? एकूण आम्ही शिवसेनेकडून चिन्हामधून 60 उमेदवार आहेत आमचे आणि काही ठिकाणी पुरस्कृत केलेले आम्ही 7 ठिकाणी. अशा विविध ठिकाणी आमचं शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असं आम्ही युतीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीच्या समोर जात आहे. सगळ्या ठिकाणी आम्हाला प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट चित्र कळेल. येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच नेमकी खरी लढत कोणासोबत असणार आहे? तुमचं प्रतिस्पर्धी कोण आहे? आमची प्रतिस्पर्धी भाजप असणार आहेत. कारण आम्ही भले मित्रपक्ष असलं तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये रोज पाणी, स्वच्छ पाणी आमचं विकास कामात हे असणार आहे आणि जुळे सोलापूर प्राधिकरण आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि IT पार्कच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि MIDCच्या माध्यमातून हे सुशोभीकरण असू दे, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा असू दे किंवा युवकांना रोजगार निर्मिती असू दे, अशा विविध गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. आमचं सत्ता आल्यावर नक्की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या आशीर्वादानं नक्कीच सोलापूर शहराचं प्रगती होईल आणि विकास होईल हे मला विश्वास आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोणते मोठे नेते सोलापुरात येणार आहेत? येणाऱ्या 9 तारखेला आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं रोड शो होणार आहे आणि जाहीर सभा देखील आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आता सोलापूरकरांनी मतदान करताना नेमकं काय बघून मतदान करावं असं तुम्हाला वाटतं? आता आमचं नगरविकास खाता आमच्या साहेबांकडे आहे. खाता उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे खाता असल्यामुळं निधी 100% आपल्या सोलापूर शहराला आणि प्रभागाला मिळणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि स्थानिक जे उमेदवार आहेत ते अतिशय उच्च शिक्षित आहेत. त्यांना स्थानिक प्रभागातली माहिती त्यांना आहे आणि सोलापूर शहराची ते जे अडचण आहेत त्या उमेदवारांना सगळ्यांना माहिती आहे. अशा उमेदवारांना कमिटीने आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ज्यांनी उच्च शिक्षित त्यांनाच आम्ही प्राधान्य दिलं आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे सोलापूर शहराला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही असं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी हा तुमचा प्रतिस्पर्धी असणार असंच तुम्ही म्हणलं आहे. BJPच्या नंतर कोण, अजून कोणासोबत लढत असेल? BJP नंतर मग 3ऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडी असेल. अशा लढत आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही लढत करतो आहे आणि सगळ्या ठिकाणी आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत. जे अभ्यासू आहेत, ज्यांना प्रशासनानं जनरल नॉलेज चांगलं आहे, अशा उमेदवारालाच आम्ही हे उमेदवारी दिलेली आहे कमिटीमधून. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाप्रमुख अमर पाटलांशी आत्ता आपण संवाद साधलेला आहे. एकूणच सोलापूर शहरातली स्थिती त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. येत्या 15 तारखेला 15 जानेवारीला सोलापूरमध्ये मतदान होणार आहे. तर जवळपास 60पेक्षा जास्त उमेदवार शिवसेनेनं दिलेले आहेत सोलापूर शहरामध्ये.
तर त्यांनी जे काही आवाहन केलं आहे सोलापूरकरांना की रोज पाणी आणि चांगल्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न असणार आहे. स्मार्ट सोलापूरकरसाठी परशुराम कोकणे, धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।